हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत आपल्या लहानपणीशी जोडलेलं आणि आईच्या हातचं पारंपरिक वरणफळ, जे बनवायलाही खूप सोपं आहे पण खायला खूप छान लागतं। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धे वाटीलाही कमी थोडी मुगाची डाळ, यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण आणि थोडे शेंगदाणे। मसाल्यांमध्ये लागणार आहे थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल तिखट। सगळ्यात आधी दोन्ही डाळी स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये शिजवायला टाकूया। दोन्ही डाळी मिळून 1 वाटीच्या जवळपास प्रमाण झालेलं आहे। त्यासाठी आपण 3 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत। डाळ शिजत असताना आपण अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। झाकण बंद करून 1-2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या बारीक गॅसवर। डाळ शिजेपर्यंत आपण फळ बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। एका मोठ्या प्लेटमध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून गव्हाचे पीठ टाकून घेऊया आणि थोड्या पाण्याचा वापर करून ह्याचा घट्ट उंडा बनवून घ्यायचा। हा उंडा मळताना आपल्याला घट्टसरच मळायचा आहे, त्यामुळे एकदमच पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। आपला घट्ट उंडा बनवून तयार आहे। आता 10 मिनिटं ह्याला झाकून ठेवूया। वरण पण मस्त शिजलंय। आता आपण त्याला एकजीव करून घेऊया। टोमॅटोचा अर्क किती छान उतरलाय वरणात बघा, त्यामुळे वरणाला अजून जास्त चव येईल। आता आपण फोडणी टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आणि सोबतच चिमूटभर हिंग टाकून घेऊया। जिरे आणि मोहरी फुलून आली की बारीक ठेचलेलं लसूण टाकून परतवून घ्यायचं। चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण टाकून घ्यायचं आणि हे सगळे जिन्नस तेलामध्ये परतवून घ्यायचे। हलकासा कलर बदलला की टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। तेलामध्ये टोमॅटो छान एकजीव करून घ्यायचे। आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं, सोबतच चवीप्रमाणे मीठ। आणि हे तेलामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे व्यवस्थित मिक्स झाले की शिजलेली डाळ टाकून आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं। बारीक गॅस करून थोडीशी कोथिंबीर टाकून वरणाला 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायचं। वरण उकळत असताना त्यावर थोडंसं कच्चं तेल टाकायचं, त्यामुळे फळं एकमेकांना चिटकून बसत नाहीत। आता आपण फळं बनवायला घेऊया। पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि तुम्हाला हवे त्या आकारात त्याचे काप पाडून घ्यायचे। पोळी पातळ लाटल्यामुळे फळं एकदम मऊ होतात आणि लवकर शिजतात पण। वरण बनवत असताना आपण जे खोबऱ्याचं वाटण टाकलंय ना, त्यामुळे वरणाची चव नेहमीच्या वरणापेक्षा खूप छान लागते आणि आपली फळं अजून जास्त चविष्ट बनतात। वरणाला उकळी आल्यावर आपण सगळेच फळं त्यात टाकून घेऊया। तयार झालेत आपले वरणफळ। आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये काढून खायला घेऊया। उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, ऋतू कुठलाही असू द्या, पण अशी गरमागरम वाफाळलेली फळं तुपासोबत खाताना मज्जाच वेगळी आहे। पद्धत खूप सोपी आहे, पण आपण जे खोबऱ्याचं वाटण टाकलंय ना, त्यामुळे फळांची चव नेहमीच्या फळापेक्षा थोडी वेगळी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।